राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे ब्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे केसरतिलकं कृष्णवर्णं केसरतिलकं कृष्णवर्णं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे ब्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे चक्रधर स्वामी की जय. सर्वांनी शांतपणे उभं राहा, हात जोडा. सत्ताना विनंती, पाय चप्पल बूट नसावे. भजगीत साधी एकात्मतेची देतो ग्वाही, एकात्मतेची देतो ग्वाही, दे शांती चिर हृदयात ध्वज फडके उंचन ध्वज मागे गा कीर्ती गा जगता ध्वज फडके उंचन ध्वज फडके उंचन या सारे या चेंड्या खाली चक्रधरा विना नाही वाले, चक्रधरा विना नाही वाले. प्रभूचे स्मरण करोणी राऊळ मंडळ लागे चरणी, राऊळ मंडी प्रभुला ध्वज फडके उंचन ध्वज फडके उंचन सत्य सनातन महात्मा धर्मगीश हरे हरे राधारमणं हरे हरे ब्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे सुंदर मृदुहासं हरत विषादं राधारमणं हरे हरे सुंदर मृदुहासं हरत विषादं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे गोरजमुखलसेतं भक्तचेतवसितं राधारमणं हरे हरे राधा
व्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे राधा उरहारं रसालं राधारमणं हरे हरे राधा उरहारं रसालं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे भक्ताधीनं दीनदयालं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे व्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे भक्तवत्सलं रसिकनरेशं राधारमणं हरे हरे भक्तवत्सलं रसिकनरेशं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजने गाऊनी मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजराची गुंफली माळ करते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्त या थकत्या काळात त्या आजात त्यांना धन्यवाद देतो दंडोत प्रणाम
त्यानंतर समर्पणाची वृत्ती असावी ससिक राजाची जिज्ञासा ही मजला द्यावी त्या महदंबीची दयाळा त्या महदंबीची. प्रथमतः जगनियंता सृष्टीचालक उद्धारकर्ता अनंतांचा नाथ कैवल्यदानी कृपेचा सागर अनंत ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना माझा दंड प्रणाम. कालपासून संपन्न होत असलेला श्री दत्त मंदिर वर्धापन दिन तथा पंचावतार उपाहार महोत्सव तथा संन्यास दीक्षा विधी सोहळा आणि या ज्ञान सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी लाभलेले ज्ञानरत्न आचार्य प्रवर रणाईचे निवासी श्री मोठे बाबाजी यांनाही माझा दंड प्रणाम. तसेच धर्मसभेच्या कार्याध्यक्षस्थानी लाभलेले अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी यांनाही माझा दंड प्रणाम. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व आचार्यगण संत महंत तपस्विनी साधकवृंद तथा ईश्वरीय अच्युत गोत्रीय परिवार यांनाही माझा दंड प्रणाम. प्रपंचाला परमार्थाची जोड असावी असे लक्षात येतात सवलता व श्री जीवराज पुंडलिक सांगळे ह्या मातापित्यांनी मला 9 वर्षाचे असताना श्री गुरुवर्यांकडे सुपूर्त केले. ममतेच्या आड न येता मला माझ्या परिवाराने अनुसरण घेण्यास सहमती दिली. त्यांचेही मनापासून आभार मानते. लोखंडाला परिसराचा स्पर्श होताच सोने होते, त्याचप्रमाणे ज्यांच्या स्पर्शामुळे माझे जीवन सुवर्णमय झाले असे मम गुरुवर्य बाबा त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू न देता माझ्या आवडीनिवडी जपत शालेय शिक्षणासोबत धार्मिक संस्कार लागावे या हेतूने मार्गात पाठविले. गुरुवर्य बाबांनाही माझा दंड प्रणाम. स्नेह दिले, लाड कौतुक पुरविले त्या मम गुरुवर्य अक्का यांनाही माझा दंड प्रणाम. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये डुलकेल्या बालकाचा दृष्टांत सांगतात. ते बालक तोंड पळवीत असताही माता त्याला घास भरवितेच. त्याचप्रमाणे ज्या मातेने मला ब्रह्मविद्येचे बाळकडू पाजले, धर्मावर दृढ केले, इतकेच नव्हे तर समाजामध्ये वागण्या बोलण्याचेही ज्ञान दिले. धरुणी ज्ञान भक्ती वैराग्याची कास लाविली अम्हास धर्मरूपी आस. देवोनी ब्रह्मविद्येचे ज्ञानामृत पाजिले बाळकडू अमृता समान. जेने दाखविली धर्मरूपी वाट तया श्री गुरुसी साष्टांगी अभिवंदित असे. हे गोई हा सर्व सुख संपन्न असताना देखील त्या सर्व सुखाचा त्याग करून ईश्वरास अनुसरल्या. निर्भट्ट भंडारीकर यांनी परमेश्वराच्या मागोमाग जाऊन आत्मकल्याणाचा मार्ग साध्य केला. त्याचप्रमाणे आज मीही आपणा सर्वांच्या साक्षीने परमेश्वराला अनन्य भावे शरण जात आहे. सोच में दीन को कर्मी अधर्मी वासनावासी चुकलेला प्रवाशाला रक्षी संकटी झेलण्यासाठी रक्षिबा शरणांगता तत्वज्ञ मोडुनी झाली ननुसरण सर्वदा पदरी घेई तू आता रक्षिबा शरणांगता सोडूनी भव संसार तुझ पायी विसावलो बल देऊनी रक्षिबा शरणांगता गत जन्मांतरी मोठे अर्जिले पाप पर्वत प्रभो परधर्मे स्थिर होण्या रक्षिबा शरणांगता हे देह जिजावे धर्मी चंचल चित्त सावरी चिंतनी चित्तन भावे रक्षिबा शरणांगता अनित्य पाप मोल हा रक्षिबा शरणांगता
दीक्षेचे व्रत घेऊनी भावे सूत्रानुसारी मी असंग भाव संन्यास रक्षिबा शरणांगता रक्षिबा शरणांगता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद ताई. उभे राहा. आदरणीय सर्व संत महंतांना पुन्हा पुढे कोणीच नका. नारद थांबा, जागेवर थांबा. दादा मागे. धर्मकुमारी पुन्हा त्या या एक पवित्र असा विधी, जीवनाचं एक वेगळं वळण टाळ्यांच्या गजरामध्ये आपला आनंद व्यक्त करावा होता. आता लक्षात घ्यायचं आहे, राजकारणातील अत्यंत सर्व धर्म म्हणजे या राजकारणातले सर्व धुरीण जे आहेत असे राजकारणी, त्याचप्रमाणे चित्रपट कलावंतातले अत्यंत ख्यातनाम असलेले चित्रपट कलावंत, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातले कलावंत, असे अनेक गुणांनी पैलू दिलेला असा हा नगर जिल्हा आहे. कारण भारताच्या संस्कृतीकडे किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे ज्या वेळेला आपण कटाक्षाने नजर टाकू त्यावेळेला या जिल्ह्याचा प्रथम उल्लेखाने अग्रलेखाने आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि आज या जिल्ह्यामध्ये एक जीव खऱ्या अर्थाने धर्माला लागतोय. जीव धर्माला लागतो म्हणजे सहजासहजी नाही, कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नाही. आधी आपल्याकडे त्याचं प्रमाणपत्र लागतं, अर्हता प्राप्त असावी लागते, नंतर आपण त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असतो. तसं आज जी धर्मकुमारी या ठिकाणी अनुसरत आहे, एकदम उठली आणि धर्म अनुसरणाला प्रवृत्त झाले, असं तर काही झालेलं नाहीये, असं तर काही होऊ शकलेलं नाहीये. तुम्ही आम्ही सर्वजण इथे आहोत, मग हा विचार आपण करतो का? आपण या विचारावर येऊ शकतो का? आपण हा संकल्प जीवनामध्ये करू शकतो का? निर्माण होण्यासाठी, त्याची वाढ वृद्धी संवर्धन होण्यासाठी मात्र धर्माची गरज लागते. धर्मो रक्षिते, त्याचं संवर्धन करण्यासाठी. आणि म्हणून मागच्या 4 दीक्षा झाल्या, त्या 4 दीक्षेसोबत आज आपल्याला वाढदिवस हा आहे खऱ्या अर्थानं, की एका जीवाच्या आणखी त्यामध्ये धर्म वर्धिष्णू झाला, आमचा वाढला, एका जीवाची त्यामध्ये आणखी भर पडली. आणि म्हणून खरा आनंदाचा उत्साह आज आहे. आशीर्वाद घेण्यासाठी वर बोलवतात आपल्याला. पुढच्या आणखी संपूर्ण तुम्हाला ही माहिती आहे. तत्पूर्वीचा संदर्भ आपल्या लक्षात आला असेल की धनुर्धारी आहे. गांधीव धनुष्य हा त्याचा स्वाभिमान आहे. आणि त्या स्वाभिमान काही क्षणापुरती का होईना ती ग्लानी म्हणूया आपण त्याच्या. आणि अर्जुन आणि हे झालं ते त्रेत मुलगा होतं, त्यावेळेस ते काही सगळं राक्षसी आसुरी प्रकृतींची लोक होती. आणि ह्या आसुरी प्रकृतींच्या त्या आमच्या सर्वांचे आदरस्थान आणि माडोबा संप्रदायाचे विकास पुरुष, विकास रत्न असलेले आदरणीय अखिल भारतीय माडोबा परिषदेचे अध्यक्ष बाबाजींच्या हस्ते आदरणीय डॉक्टर साहेब म्हणत आहे, आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये, आणखी 12 वाजल्याची वेळ झालेली नाही आहे तरी आपण पेंगाळ्यासारखं करत आहात. कृपा करून आपण सर्वांनी जो व्यक्ती आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी आपल्या उपस्थितीची पोचपावती द्यायची आहे. या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, विकास पुरुष, कविश्वर कुलाचार्य, आचार्य प्रवर, परमपूज्य पट्टाची महादाचार्य महंत श्री कारण्यकर बाबा अमरावती बाबांचा इथे विशेष सत्कार आखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल आणि त्याचबरोबर शासनाकडून 66 कोटी 55,83,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल बाबांचा सत्कार केला जात आहे.
सज्जन हो, शासनाच्या वतीने महानुभाव पंथासाठी मिळणारा जाहीर प्रकारचा असा निधी केवळ बाबांच्यामुळे आपल्याला उपलब्ध होऊ शकलेला आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपला आनंद व्यक्त करायचा आहे. आज उपाध्य कुलाचार्य संपूर्ण युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय पूजनीय पट्टाधीश महंत श्री महदाचार्य रणाईस निवासी बाबाजी यांचाही नुकताच जे पदभार स्वीकारल्याबद्दल त्या पदाच्या भारा स्वीकारल्याबद्दल स्वागत समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी पार पडत आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या सोहळ्याला प्रतिष्ठित करावं. दंडवत करा. धन्यवाद. बऱ्याच कालावधीपासून मानव संप्रदायाने आपलं तन मन धन आपल्या शरीराकडे लक्ष न देता आपल्या संपूर्ण विग्रतेकडे सर या प्रसंगाला अगत्याने या ठिकाणी व्यक्त करत आहे. धन्यवाद. इथंच आहे मी अभिनव शिक्षण संस्थेपाशी. अंजनगावकर सरांना प्राध्यापक अंजनगावकर हो, सर टू व्हीलर. त्यांना माहित आहे 1972 ती संभाजीनगर आजच्या आत्याबाईजी यांच्या सोबत मला घेतले बाबाजी 5 मिनिट की माझ्या महिला भगिनी किती आज्ञानी आहेत. स्त्रियांना कर्ण जागृती स्त्रियांमध्ये त्यांचे मेळावे घे, महिला मेळावे घे, त्याच्यामध्ये आपला धर्म प्रसार कर. आणि त्यामुळं या बाबा आम्हाला खूप जवळचे वाटायचे. काही कार्यक्रम असला का बाबांनी निरोप द्यायचे सगळ्या महिलांना. मग त्या काय शिकलेल्या पाहिजे किंवा काय असं काही नाही, महिला आपल्या धामून येण्याच्या. आणि घरातलं दुःख असो, बाहेरचं असो, आजार असो, काही असो, त्यांनी सांगायचं दत्तात्रय प्रभूंना एक वेळा व्हा. आणि अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेनं हे लोक या महिला आपले लेकरं बाळं घेऊन यायच्या आणि तिथं विडा वाहून आपल्या खिटी करायच्या. आल्यानंतर दास्य करायच्या. नवरात्रामध्ये तर केवळ एखाद्या व्यक्तीच्या समूहाची नाही तर रयतेला शहाणपण शिकवणं आणि माणसातला माणूस जागा करणं ही कामं जी काही आत्तापर्यंत करतायत त्या सर्वांनाच माझा दंडवत. आपल्या सर्वांना सुद्धा कार्यकर्ता असतो तरी काही मूल्य सांभाळून मी काम करतो. मानवी जीवनामध्ये माणसांचे मूल्य त्यांचं स्वतःचा जीवनमूल्य किंवा प्रिन्सिपल आपण माणूस आहोत याची जाणीव ठेवून इतरांच्यावर प्रेम करीत त्यांच्या कानापर्यंत पोहोचून एक नवी शिकवण त्यांना देतात. फक्त एकच उदाहरण सांगून थांबेल. वाडी तीर्थक्षेत्रामध्ये महानुभाव आश्रमात संन्यास दीक्षा विधी सोहळा संपन्न होतोय आणि तेच सगळं निमित्त साधून आज महाराष्ट्रभरातून सर्व साधू सर्व महानुभाव हे आवर्जून ह्या समारंभासाठी उपस्थित आहेत. सर्व उपस्थितांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. म्हणजे आपली उपस्थिती प्रत्येकाची आहे ही आपण नोंदवली असं म्हणायला काही अडचण नाही. आणि त्या निमित्तानं आजचे सभाध्यक्ष परमपूज्य महंत उपाध्यक्ष कुलाचार्य बीडकर बाबा त्याबरोबर कार्याध्यक्ष परमपूज्य महंत कवीश्वर कुलभूषण नागराज बाबा संभाजीनगर, अखिल भारतीय महानुभाव परिषदचे अध्यक्ष परमपूज्य महंत कवीश्वर कुलाचार्य आचार्य श्री कारंजेकर बाबा अमरावती यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे की सरकार दरबारामधून यांनी
आपल्या संप्रदायासाठी 66 कोटीचा निधी किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त निधी हा च्या बजेटमध्ये मंजूर करून घेतला. ही खूप मोठी बाब आहे की एखाद्या संप्रदायासाठी बजेटमध्ये घोषणा होणं हे एवढं काही सोपं नाही. आम्ही सभागृहामध्ये 15-15, 20-20, 25-25 दिवस काढतो आणि कोटी 2-2 कोटी रुपयासाठी काय करावं लागतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं परत एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि जे टाळ्या वाजवत नाही ना ते कंजूस लोक आहेत, एकदम बिलकुल कंजूस. हा म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णानं 2 हात दिलेत त्याचाच पण आपण वापर करत नाही, असं इथे येणारा तर माणूस नाही करू शकत आहे असं मला वाटतंय. त्याचबरोबर कार्यक्रम आयोजक आदरणीय महंत चक्रपाणी कपाटे बाबा, नंदाताई बिडकर, मानस राजशास्त्री, त्याचबरोबर गोपालराज कपाटे, गोविंदजी कपाटे, जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संख्येनं जास्त आहोत आपण आणि त्यातल्या त्यात मंदिराच्या वर्धापन दिनासाठी आपण आलो आहोत. माझ्या लक्षात असं आलेलं आहे की फक्त तुम्ही शरीरानं या ठिकाणी बसलात, मनानं अजूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरत आहात. घरामध्ये फिरणार मन काही वेळासाठी इथे घेऊन या. फार ताकद आहे तुमची. 2 बाया जर भांडल्या ना परस्परात तर महाराष्ट्र ऐकतो, महाराष्ट्र. एवढी ताकद आहे आपली. आणि ती ताकद जर परमेश्वराच्या भक्तीमध्ये लावली ना तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण राऊळमाय राऊळबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा जय जयकार करूया. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. 50% आलात तुम्ही, आहे की नाही? 1500चे 2100 झाले पाहिजे. पुन्हा भ्रमण तुमच्या आमच्यासाठी परिभ्रमण. आता श्री दत्तात्रय प्रभूंचं भोजन झालेलं आहे. आता पंचाळेश्वरलाच गुंफेमध्ये वामकुक्षीसाठी थांबलेले आहेत. आता आपला आवाज या ठिकाणाहून पंचाळेश्वर पर्यंत गेला पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं की धुमाळवाडीच्या श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि माझं गुणगान करणारे भक्त मंदिराच्या प्रांगणात खऱ्या अर्थानं बसलेले आहेत. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचं लक्ष, पूर्ण लक्ष देण्या इतकी भक्ती आपली आहे की नाही, पण कमीत कमी जय जयकारानं तिरप्या नजरेना का होईना श्री दत्तात्रय प्रभू आपल्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचा आपण जय जयकार करूया. श्री दत्तात्रय आता बरे वाटले तुम्ही. आता कुठंतरी तुम्ही मंदिराचं वर्धापन. धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्य प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय सद्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष परमपूज्य आदरणीय सद्य आचार्य पवार, छत्रपती संभाजीनगर आश्रमाच्या संचालक आदरणीय महंत श्री नागराज बाबा उर्फ तपस्विनी आत्याबाईजी, ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं असे परमपूज्य परमादरणीय सद्य प्रातस्मरणीय आमच्या विद्यागुरु यांच्या गादीवर जे विराजमान आहेत असे आदरणीय सद्य संवत्सर निवासी आदरणीय श्री बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी. आता वेळ जास्त झालेला आहे.
आणि यांचं नाव घेतल्यानंतर नक्कीच वाणी पवित्र झाले. काल रात्री बाबा आणि मी दोघंही जण रात्री 7:30 वाजता अमरावतीमध्ये एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी करत होतो. अमरावती जिल्ह्यातले सगळे आमदारांपैकी कोण खाली आधी पडतं आणि माझं काम भागतं. वाघ खऱ्या अर्थानं त्या हेतूनं त्या झाडाखाली बसलेला होता. रात्र होत चालली होती. आता रात्र झालेली आहे. त्यावेळेस ते माकड त्या माणसाला म्हणतं की तू शांत झोप घे, काही घाबरू नको, शांत झोप घे, मी आहे, मी जागतो, तुझं रक्षण करतो आणि त्यानंतर मी झोपेल, तू रक्षण कर. आणि म्हणून माणूस झोपला. माकडाने रक्षण त्याचं केलं आणि मग वेळ झाला, माणूस उठला आणि मग माकडाने सांगितलं आता मी झोपतो रे, तू माझं रक्षण कर. आणि मग आता माणूस रक्षण करायला सुरजित भीम भवाटवी समतका स्तंनागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिराम पारंगतम मम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण मंदिराचा वर्धापन दिन तथा दीक्षाविधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र झालेलं आहे. या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धे परमपूज्य पट्टाधिष्ठित महाराजाचार्य श्रद्धे श्री अरुणाश निवासी मोठे बाबा, आदरणीय श्रद्धे अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष अमरावती निवासी मोठे बाबा, उपस्थित सर्व आदरणीय श्रद्धे संत महंत आणि व्यासपीठ, तसेच समोर बसलेले सर्व संत महंत आणि भाविक भक्त. आज आपण वेगवेगळ्या प्रकारे या सर्व दीक्षा विधीविषयी आणि या मंदिराच्या वाढदिवसाविषयी विचार ऐकलेले आहेत. मी नवीन काही सांगायला नको, तरी पण पूनमीने त्यावेळेला तिला म्हणजे हळद लावून तिला नवरीप्रमाणे सर्व साज केला होता. हे सर्व सांगते मी याच्याकरता की कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की आता हिला काहीच माहीत नाही आणि हिने संन्यास घेतला, परंतु हिने सर्व अनुभवलं, पाहिलं. म्हणजे अनुभवलं म्हणजे संसार नाही अनुभवला, परंतु जे नैसर्गिक भोग जे माहीत आहे तिला, त्याची सगळी जाणीव माहीत आहे. आणि सर्व नाशवंत आहे. आज जरी आपल्याला हे असं दिसत असले, सगळ्याच्या सुख दिसत असतं, त्याच्या पाठीमागे काय दुःख आहे हे तिला त्याची जाणीव झाली. त्याचा अभ्यास पूर्ण तिने अनुसरण घेतलं. मला सांगण्याचं तात्पर्य अभ्यास पूर्ण तिने अनुसरण घेतलेलं आहे. तिने अज्ञानपणाने घेतलेलं नाही आणि हे अभ्यासपूर्ण अनुसरण घेतलंय याची जाणीव आपल्या सर्वांना असावं. कारण बरेच लोकांचं असं मत होतंय की त्या मुली लहानपणापासून धर्मात तिथेच वाढतात, तेच त्यांच्यावर दडपण राहतं आणि त्या दडपणाखाली त्या हो म्हणतात किंवा अनुसरतात. तर असं काही नसून तिच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल. आणि जय श्री कृष्णा श्री दत्ता, जय जय श्री चक्रपाणी श्री प्रभू कैवल्यनाथा, जयाचे निदर्शने निवारे संसार व्यथा, तया नमो श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की जय. आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा संन्यास दीक्षाविधी वर्धापन दिन या निमित्ताने प्रस्तुत धर्मसभेला उपस्थित असलेले कवीश्वर कुलाचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष अमरावती येथील श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष आदरणीय परम असलेले आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाईजी म्हणजेच आत्याबाईजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रवर, मी माझे स्नेही म्हणणार नाही पण माझ्यावर स्नेह करणारे असे संवत्सर येथील बाबाजी. कारण महानुभावांमध्ये फार शब्दभेद असतात
आम्ही भेट घ्यायला गेलो आणि भेट द्यायला गेलो यामध्ये खूप अंतर असते आणि म्हणून माझ्यावर स्नेह करणारे असे आदरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी उपस्थित आचार्य प्रवर श्री आमचे बंधू आदरणीय परांडेकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर श्री अंजनगावकर बाबाजी, माझे स्नेही महंत श्री डोळसकर बाबा आहेत, आदरणीय गोमेराज बाबाजी, आदरणीय कृष्णदास बाबा, मंचावर उपस्थित आदरणीय श्री केशरज बाबाजी आणि पाथरे येथील आदरणीय विचारधारेची संकल्पना आहे ती शब्दरूपानं उदयाला आलेली आहे, परंतु जो विचार आहे तो परमेश्वराचा आहे आणि ज्या परमेश्वराच्या विचाराने परंपरागत जो धर्म असतो, जी परमेश्वराची विचारधारा आहे, ज्याला आम्ही सत्य सनातन अशी विचारधारा म्हणतो, ती परमेश्वराची आहे आणि म्हणून मय्याध्यक्षन प्रकृती या न्यायाप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेच्या संदेशाप्रमाणे हे सर्व जे जग आहे, हे संपूर्ण जे पृथ्वी आहे, इतरत्र अन्यत्र ब्रह्मांड आहे, ज्या परमेश्वराच्या संचलनाने चालतात, असं असलेलं एक परमेश्वरीय तत्व आहे आणि ते तत्व तुमच्या आमच्या वेगळं आहे. ते तत्व कुठल्या तरी प्रापंचिक भौतिक जीवनाच्या वेगळं असलेलं तत्व आहे. ते तत्व ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये कुठल्या तरी विचारांनी प्रवेश करत असते, कुठल्या तरी एखाद्या गुरु परंपरेने, कुठल्या तरी धार्मिक विचारांनी त्याला आपल्या जीवनामध्ये प्रवेश होत असतो, तो त्याच्या जीवनातला असलेला मागचा अनुबंध आणि त्या अनुबंधाने आपण पुढे जात असतो. असा संन्यासाविषयी, संन्यास हा काही सामान्य प्रकारचा एक त्याग नसून संन्यासाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी प्राधान्य दिलेलं आहे. कारण एक निवृत्ती मार्ग आहे, एक प्रवृत्ती मार्ग आहे. दोन्ही मार्ग हे भूमीवरती वाटचाल करणारे आहे, परंतु निवृत्ती मार्गासाठी त्यागाची आवश्यकता आहे आणि म्हणून विशेषतः स्वामी श्री चक्रधर महाराज अनेक अवतार या भूमीवरती झालेले आहेत. भगवान श्री गोपाळ कृष्ण महाराजांचा अवतार आहे. तरी एखाद्या सामर्थ्य संपन्न क्रियेतून एखाद्या जीवाला काहीतरी द्यावं, दुःखाच्या साठी परमेश्वर कधी आद्य किंवा त्यासाठी कधी समोरे जात नाहीत. सुखासाठीच परमेश्वराचं कार्य असते आणि म्हणून ईश्वराची ही लीळा आहे. याला परमेश्वराचं विरुद्धत्व असं म्हटलेलं आहे की तुमच्या आमच्यामध्ये राहून परमेश्वर अशा प्रकारे जीवात्म्याकडून काही कार्य करून घेतात आणि निश्चितच त्यालाही आपल्या सुखाने परिपूर्ण करतात. ईश्वर सुखदानी दुःखदानी नव्हे अशा माध्यमातून दातृत्व करण्यासाठी ज्या परमेश्वराची विचारधारा, ज्या विचारधारेला आम्ही प्रेरित झालेलो असतो. कारण मानव संप्रदायाविषयी अनेक समज गैरसमज असतात. आताच आपण ज्या कविता ज्या आईंनी केलेल्या, लेखन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या मुखातून ऐकलं की मानव संप्रदायामध्ये अशा प्रकारचे काही बंधनं असतात, नियम असतात, कुठल्या देवाच्या पाया पडायचं नाही, कुठला प्रसाद खायचा नाही, किंवा मानव संप्रदायाविषयी अनेक गैरसमज केले जातात. हे इतर संप्रदायाला मानत नाही आणि म्हणूनच इथेच कुठेतरी तत्व परंपरेला आपल्या कुठेतरी छेद आपण देत असतो. अशा प्रकारचा कुठलाही मानव संप्रदायाची विचारधारा, ज्या संप्रदायाला विचारधारेने परिपूर्ण केलाय स्वामी श्री चक्रधर महाराजांनी, जे या ठिकाणी संस्थापित केलंय 800 वर्षापासून, ती विचारधारा आज तागायतपर्यंत चालू आहे. बरे 3.5 ते 4 तास ही सभा चालली. आपण शांतपणे बसून राहिलात, विचार ऐकले, तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपले आभार मानण्यासाठी इथे परमपूजनीय श्री गोविंदरावदादा कपाटे यांना विनंती आहे. दंडवत प्रणाम गोविंदरावदादाजी. आणि त्याबरोबर प्रणयचे श्री मोठे बाबा सुद्धा कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्यमान श्री चक्रवाणी बाबांचा इथे सत्कार करत आहेत. वर्धनस्थ बाबांकडनं सुद्धा सत्कार. प्रणयचे श्री निवासी श्री मोठे बाबाजी यांचेही खूप आभार व्यक्त करतो. तसेच धर्मसभेचे कार्याध्यक्ष व्यक्त करतो. तसेच आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कवी, तसेच संदीप अमृता व्यक्त करतो. आणि जो कोणाचाही नाम उल्लेख राहिलेला असेल तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधू त्या घराला दार कशाला. आपण सर्वजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. व श्री मम गुरुवाद्य बाबाजींच्या वतीने, तसेच आमचे मम गुरुआई अक्का यांच्याही वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व माझ्या सर्व कपाटे परिवारांच्या वतीनं, आश्रमस्थ परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. माता शेळके यांनी सौजन्य कार्यक्रमासाठी दिले, त्यांचेही खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जय राधा
जय जय राधा रमण प्यारो राधा रमण जय जय राधा रमण प्यारो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण जय जय राधा रमण प्यारो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण जय जय राधा रमण प्यारो जय जय राधा रमण प्यारो राधा रमण 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 जय जय राधा रमण प्यारो राधा राधा रमण प्यारो